नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 430 ते 436 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. अर्जुनाने भगवंताचे आभार मानले की ह्या आयुष्यामध्ये भगवंता तुझ्यामुळे हा योग मार्ग आम्हाला समजला, तुझा कृपा प्रसाद आम्हाला प्राप्त झाला. परंतु माऊली हो, अर्जुनाचे आपल्या सर्वांवर फार थोर उपकार आहेत. अर्जुनाने भगवंतांना आता अशा काही शंका विचारल्यात की ज्यामुळे आपल्या सर्वांच्या मनातील संशयाचं जाळं दूर होईल. अर्जुन भगवंतांना विचारतो, परी आणिक एक गोसाविया, मज संशय असे साविया. तो तू वांचुनी फेडावया, समर्थू नाही. अर्जुनाचा भगवंतावर केवढा विश्वास की भगवंता, अजून एक माझ्या मनात संशय आहे, परंतु तो तुझ्या वाचून दुसरं कोणीही दूर करू शकणार नाही. माऊली हो, आपलाही आपल्या आराध्य देवतेवर, आपल्या सद्गुरूंवर असाच दृढ विश्वास पाहिजे की त्यांच्याशिवाय आपल्या मनातला संशय दुसरं कोणीही दूर करू शकणार नाही. अगदी प्रांजळपणे निष्पाप मनाने आपल्याला आपल्या मनातल्या शंका संशय त्यांच्या समोर मांडल्या पाहिजेत. म्हणून सांगे श्री गोविंदा, कवण एकू मोक्षपदा, झोंबत होत श्रद्धा उपाये वीण. अर्जुन म्हणतो, भगवंता तुझ्याशिवाय दुसरं कोणीही संशय दूर करणार नाही. म्हणून हे गोविंदा, तूच मला एक गोष्ट सांग की असा एक साधक जो मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करत होता, परंतु कुठल्याही उपायाशिवाय, अर्थात वैराग्य नाही, अभ्यास नाही, थोडक्यात काय तर ज्यांनी इंद्रियांना मोकाट सोडलं, त्याच्यावर ताबा ठेवला नाही, पण केवळ श्रद्धेच्या बळावर मोक्ष मिळेल असा प्रयत्न करत होता. तेव्हा अर्जुन विचारतो, इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेचिया वाटा लागला, आत्मसिद्धीचिया पुढिला नगरा यावया. आणि काही काळाने ह्या श्रद्धेच्या जोरावर इंद्रियरूपी गावातनं बाहेर पडला. अर्थात इंद्रियांचा विषयांकडे जो ओढा होता त्याचा त्याने त्याग केला आणि इंद्रियरूपी गावातनं तो बाहेर पडला. आणि त्यांनी कुठली वाट धरली तर त्यांनी श्रद्धेची वाट धरली. आणि ह्या श्रद्धेच्या वाटेने तो आत्मस्वरूप सिद्धीच्या गावामध्ये यायला निघाला. काय सुंदर उपमा माऊलींनी दिली. डोळ्यासमोर जर आपण दृश्य आणलं की आपल्या इंद्रियांच्या गावातनं आपण बाहेर पडलो आणि अशी एक वाट चालण्यासाठी आपण पकडली की त्या वाटेवरती श्रद्धेच्या जोरावर आपण चालायला लागलो. कारण ती वाट आपल्याला कुठल्या गावात घेऊन जाणार आहे तर आत्मसिद्धीच्या गावात घेऊन जाणार आहे, आणि त्या वाटेवर आपण चालायला लागलो आहोत. अर्जुन विचारतो, तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येववेची, ऐसा आस्तू गेला माझारींची आयुष्य भानू. अर्जुनाने ही अत्यंत महत्त्वाची शंका भगवंतांना विचारलेली आहे.
अर्जुन विचारतो, हे भगवंता, आत्मसिद्धीरूपी गावामध्ये हा साधक पोचत नाही, तवा आत्मसिद्धी न ठकेची. ह्या आत्मसिद्धीच्या गावात तो पोचत नाही आणि त्याला मागेही परतता येत नाही, आणि मागुते न येववेची. अशा परिस्थितीत तो असतो. वाटचाल तर करत असतो, पण मध्येच त्याचा आयुष्यभानू म्हणजेच आयुष्यरूपी सूर्य त्याचा मात्र अस्त होतो. आयुष्यरूपी सूर्यास्त होतो, त्याचं आयुष्य संपतं. ही गोष्ट कशी घडते तर जैसे अकाळी आभाळ अळू माळू सपातळ विपाये आले केवळ वसेना वर्षे. ही अवस्था कशी तर अकाळी म्हणजे नको त्या वेळी आकाशामध्ये ढग येतात. ना ते ढग फार गडद असतात, ना ते पातळ असतात. अळू माळू सपातळ म्हणजे हलके फुलके तसेही नसतात आणि खूप गडदही नसतात. त्यामुळे ना ते धड पाऊस पाडतात, ना त्यांचा काही उपयोग होतो, आणि ते तसेच आले तसे निघून जातात. थोडक्यात ज्ञानोबाराय म्हणतायत की श्रद्धेच्या जोरावर असा साधक निघतो, पण इंद्रियांना नियमात बसवलं नाही, योगाभ्यास केला नाही, नामस्मरण केलं नाही, पण केवळ विश्वास आणि श्रद्धाच्या जोरावर तो निघाला तर हेही नाही आणि तेही नाही. तैसी दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तव अलग ठेली आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. या ठिकाणी अर्जुन विचारतो, अशाच प्रकारे भगवंता, ह्या ढगांचा जसा उपयोग होत नाही, ना धड सावली ना धड पाऊस, त्याचप्रमाणे ह्या साधकाला दोन्ही गोष्टी दुरावतात. आत्मप्राप्ती म्हणजे आत्मसिद्धीरूपी गाव तर दूर राहतं, आणि नुसत्या श्रद्धेमुळे तो आत्मसिद्धीरूपी गावात पोचूही शकत नाही. ऐसा दोहोळा अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होजी कवण गती. हीच ती महत्वाची शंका अर्जुनाने विचारली आहे की अशी ज्याची अवस्था होते की जो केवळ श्रद्धेच्या जोरावर आत्मसिद्धीरूपी गावाला निघाला, त्याच्या बुद्धीमध्ये फरक पडला, पालट झाला, म्हणून त्याने ठरवलं, परंतु एका गावातून बाहेर पडला आणि दुसऱ्या गावात पोचायच्या अगोदरच त्याच्या आयुष्याचा सूर्यास्त झाला, आणि केवळ त्याच्या मनामध्ये जर काही राहिलं असेल तर ती फक्त श्रद्धाच राहिली असेल, तर अशा या साधकाला काय गती मिळते? काय गती मिळते म्हणजेच त्याची पुढची वाटचाल कशी होते, हाच तो प्रश्न, हीच ती शंका अर्जुनाने प्रांजळपणे भगवंताला विचारलेली आहे. आपल्याला आता भगवंत काय मार्गदर्शन करतात ते आपण बघूच. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.